नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख। आजचा विषय आहे आंबा लागवड। आपण पहिलीच चारी मारलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण आंबा लावतो। शेतकरी मित्रांनो, आपण सोटमूळ म्हणजे काय, सोटमूळ सहित कसा आंबा लावायचा असतो ते आपण आता दाखवणार आहोत। शेतकरी मित्रांनो, ही आंबा आपण रोप तयार केलेला आहे आणि ह्या आंब्याला उगवल्यानंतर असा सोटमूळ असतो। ही सोटमूळ न तुटू देता रोप उपटून आपल्याला इच्छुक जागेवर लावायचं असतं। आणि ही कोयसुद्धा महत्त्वाची आहे। कोय जर आपण तुटू दिली तिथं तर त्याची म्हणावीशी वाढ होत नाही। आणि सोटमूळ कशासाठी असतो तर भरमसाठ वाढ व्हावी म्हणून। सोटमूळ 2 ते 4 फूट खोल जातो आणि भरमसाठ वाढ होते। त्याच्यासाठी आपल्या आंब्याला सोटमूळ पाहिजे असतो। तर आजचा विषय असा होता, सोटमूळ कसा बसवायचा त्या खड्ड्यात, ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे। तर तिकडे चल, इथं सोटमूळ घालून बसला असतो, चल घेते। हां, तर शेतकरी मित्रांनो, ही खड्डा केलेला आहे आणि ह्याच्यात छिद्र पाडलेलं आहे, ही बघा। आणि ह्याच्यामध्ये ही सोटमूळ नीट दाखवा। ही सोटमूळ कसा, हे थांबा, ह्या छिद्रामध्ये ही सोटमूळ अजिबात गुंडाळू द्यायचा नाही। आणि जरी ही शेंडा तुटलेला असला ह्या सोटमूळाचा, तरी ही सोटमूळ सरळ जातो आणि त्याला नवीन सोटमूळ येतो। आणि ही असंच आपण त्याच्यामध्ये कोयीला शाबीद, कोय न मोडू देता, आणि ती जी आपण छिद्र पाडलेलं आहे त्याच्यात आपण पाणी ओतून त्याच्या भोवताली गाळ चिटकावा त्या सोटमुळाला, असं आपण करत असतो। आणि ही औषधाचं पाणी आपण ओततो, वाळवी हुंगणी लागू नये म्हणून। क्लोरोपायरिफॉस प्रति लिटर पाण्याला 1 मिली। थँक्यू। आजचा एवढाच विषय होता, आज आपण इथेच थांबू। जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।